नमस्कार, मी विप्रा अपडेट्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करते। थंबनेल मधला सिम्बॉल बघूनच बरेच जणांना आयडिया आली असेल, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त असणार आहे। भारतीय शिक्षणाच्या संदर्भात एसएससी इयत्ता 10वी म्हणजेच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा मॅट्रिक्युलेशन परीक्षा ही एक सार्वजनिक परीक्षा आहे की जी विविध राज्य आणि राष्ट्रीय महामंडळाद्वारे 10वी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते। एसएससी ही एक प्रमाणित परीक्षा आहे की जी माध्यमिक शिक्षणाचा शेवट दर्शवते आणि विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक शिक्षण 10वी 11वी मध्ये जाण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरते, कारण इथूनच पुढे विद्यार्थ्याचे खरे भवितव्य घडायला सुरुवात होते। 10वी नंतर अनेक पर्याय उपलब्ध असल्याने थोडे अनिश्चित वाटणे पूर्णपणे सामान्य आहे। त्यामुळेच आता एसएससी पास झाल्यानंतर पुढे काय हा सर्वच विद्यार्थी आणि पालकांना पडणारा महत्त्वाचा प्रश्न आहे। उच्च माध्यमिक शिक्षण सुरू ठेवावे की 10वी नंतर डिप्लोमा कोर्स करावा, 10वी नंतर कोणता प्रवाह म्हणजेच कोणती स्ट्रीम निवडावी याचे उत्तर तुमच्या आवडीनिवडी, कौशल्य, दीर्घकालीन करिअर ध्येयावर अवलंबून आहे। त्यासाठी अनेक अभ्यासक्रम उपलब्ध झालेले आहेत। त्यात IIT, IIM आणि इतर अनेक प्रतिष्ठित महाविद्यालयांचा समावेश आहे। पण 10वी नंतरचा सर्वोत्तम अभ्यासक्रम कोणता जो चांगला पगार देतो, स्थिरता देतो? जर तुम्ही 11वी आणि 12वीसाठी पुढे जाण्याचा विचार करत असाल तर तुमचा सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे एखादा विषय निवडणे म्हणजे स्ट्रीम निवडणे। 10वी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत आणि तुम्ही जो पर्याय निवडता त्याचा तुमच्या भविष्यावर मोठा परिणाम होणार आहे। 10वी नंतर विद्यार्थ्यांसाठी करण्याकरता उत्तम करिअर संधी उपलब्ध झालेल्या आहेत। 10वी नंतर कोणता प्रवाह सर्वोत्तम आहे? 11वी 12वी करण्यासाठी 10वी नंतर विज्ञान, वाणिज्य, कला हे 3 मुख्य पर्याय उपलब्ध आहेत। विद्यार्थी त्यांचे शिक्षण विज्ञान, वाणिज्य आणि कला यावर केंद्रित करू शकतात। विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणाचा पाया म्हणून हा एक महत्त्वाचा टप्पा आहे। त्यामुळे 10वी नंतर कोणता प्रवाह तुमच्या पाल्यासाठी सर्वोत्तम आहे, विज्ञान, वाणिज्य की कला, ते आता आपण इथे पुढे पाहू। 10वी नंतर विज्ञान शाखा निवडायची झाली तर त्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित हे प्रामुख्याने विषय येतात। त्यामध्ये अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र आणि संशोधन तंत्रज्ञान यामध्ये जाण्याचा करिअरच्या संधी उपलब्ध होतात। जर विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखा निवडायची असेल तर त्यामध्ये अकाउंटन्सी, बिझनेस स्टडीज, इकॉनॉमिक्स आणि गणित हे विषय प्रामुख्याने येतात आणि अकाउंटन्सी, फायनान्स, बिझनेस मॅनेजमेंट, इंटर्नशिप सारख्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात। तसेच कला शाखा निवडली तर त्यामध्ये साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र हे विषय प्रामुख्याने येतात आणि करिअरच्या संधी म्हणाल तर पत्रकारिता, सामाजिक कार्य, अध्यापन, कला यासारख्या करिअरच्या संधी उपलब्ध होतात। जर एखाद्या विद्यार्थ्याला आणखी 2 वर्षे म्हणजेच 11वी 12वी शिक्षण घेण्याबाबत खात्री नसेल, 11वी 12वी पारंपरिक मार्गाचा अवलंब करण्यासाठी अडथळे असतील, काही जणांना परिस्थिती अभावी, काही जणांना पैशाअभावी 10वी पर्यंत शिकण्यासाठी खूप मुश्किलींचा सामना करावा लागला असेल किंवा काहींना अभ्यासाव्यतिरिक्त इतरही चांगल्या आवडीनिवडींसाठी जेमतेम 10वी पास होणे हे उद्दिष्ट ठेवून पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी, आणि ज्यांना आणखी 2 वर्षे शिक्षण घेण्याबाबत खात्री नसेल त्यांच्यासाठी 10वी नंतर असे अनेक डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध आहेत जे तुम्हाला तुमचे करिअर लवकरात लवकर सुरू करण्यास मदत करू शकतात। जर विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य शिकायचे असतील आणि लवकर काम करायला सुरुवात करायची असेल तर 10वी नंतर डिप्लोमा कोर्स हा एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो। 10वी नंतर अभियांत्रिकी, फॅशन डिझायनिंग आणि हॉटेल मॅनेजमेंट यासारखे कमी कालावधीचे पॉलिटेक्निक अभ्यासक्रम घेण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत। हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना खरी कौशल्य शिकवतात आणि पॉलिटेक्निक नंतर विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यात मदत करू शकतात। डिप्लोमासाठीचा कालावधी असतो 1 ते 3 वर्ष। बरेच डिप्लोमा धारकाला त्याचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगले पैसे मिळवण्यासाठी संधी उपलब्ध करून देतात। आता आपण पुढे पाहणार आहोत उच्च पगारासह 10वी नंतर डिप्लोमासाठी येणारे अभ्यासक्रम। 10वी नंतर काही सर्वोत्तम डिप्लोमा अभ्यासक्रम जे उत्तम करिअर घडवू शकतात। त्यामध्ये आहे अभियांत्रिकी पदविका म्हणजेच अभियांत्रिकी डिप्लोमा। अभियांत्रिकीमधील डिप्लोमा हा उच्च पगाराच्या अनेक करिअरसाठी एक सर्वोत्तम पर्याय असू शकतो। यामध्ये मेकॅनिकल अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी यासारख्या विशेषज्ञांना सर्व उद्योगांमध्ये मागणी आहे।
तुम्ही निवडलेल्या स्पेशलायझेशन आणि अनुभवाच्या पातळीनुसार तुम्हाला दरवर्षी उत्तम पगार मिळण्याची संधी उपलब्ध होतात. अभियांत्रिकी डिप्लोमामुळे मजबूत तांत्रिक पाया निर्माण होतो, ज्यामुळे तुम्ही विविध अभियांत्रिकी भूमिकांसाठी आकर्षक उमेदवार बनू शकता. आता आपण दुसऱ्या एका डिप्लोमाची माहिती घेऊया, जो आहे मेकॅनिकल लॅब टेक्नॉलॉजी MLT डिप्लोमा. मेकॅनिकल लॅब टेक्नॉलॉजी MLT डिप्लोमा हा डिप्लोमा केल्याने मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन म्हणून करिअर उपलब्ध होऊ शकते. अनुभव आणि स्पेशलायझेशन सह MLT डिप्लोमा धारकांना व्यवसायाच्या तसेच नोकरीच्या व्यावसायिक उत्तम प्रकारच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. हे तंत्रज्ञ निदान, प्रयोगशाळा आणि रुग्णालयांमध्ये अत्यंत महत्त्वाचं असतं. चाचण्या करतात आणि अचूक वैद्यकीय अहवाल सुनिश्चित करतात. आता आपण डिप्लोमातील तिसरा डिजिटल मार्केटिंग डिप्लोमाबद्दल जाणून घेऊया. यामध्ये आजच्या डिजिटल युगात डिजिटल मार्केटिंग डिप्लोमामुळे फायदेशीर करिअरची दारे उघडतात. डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, ESO स्पेशालिस्ट आणि सोशल मीडिया मॅनेजर यासारख्या पदांसाठी चांगल्या प्रकारची संधी उपलब्ध होतात. अनुभवासह डिजिटल मार्केटिंग व्यावसायिकांना त्यांच्या योग्यतेनुसार चांगल्या अर्थार्जनाचा पर्याय उपलब्ध होतो. हे तज्ज्ञ कंपनीची ऑनलाईन उपस्थिती वाढवतात आणि व्यावसायिक वाढीस चालना देतात. आता पुढील आपला डिप्लोमा आहे इंटिरियर डिझायनिंग. इंटिरियर डिझायनिंग हा डिप्लोमा सर्जनशील आणि चांगल्या प्रकारच्या कारकिर्दीचा मार्ग निर्माण करू शकतात. पदविका म्हणजेच डिप्लोमा इंटिरियर डिझायनर्स आणि इंटिरियर आर्किटेक्टना चांगल्या प्रकारच्या उत्तम संधी त्यांच्या योग्यतेनुसार उपलब्ध होतात. यामध्ये तुम्ही तुमची उत्पन्न क्षमता मुख्यत्वे तुमच्या कौशल्यावर आणि क्लायंट बेसवर अवलंबून असते. इंटिरियर डिझायनर जागा बदलतात, त्यांना कार्यात्मक, सौंदर्यात्मक दृष्ट्या सुखकारक बनवतात आणि त्यांच्या क्लायंटच्या आवडीनुसार कलात्मक बनवतात. आता आपण आपला पाचवा डिप्लोमा आहे हॉटेल मॅनेजमेंट. हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा करणाऱ्यांसाठी हॉस्पिटल उद्योग क्षेत्रातील करिअरच्या संधी उपलब्ध होतात. हॉटेल मॅनेजर आणि फूड अँड बेव्हरेज मॅनेजर यासारख्या भूमिका आर्थिकदृष्ट्या यांच्यासाठी फायदेशीर ठरतात. हॉटेल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात अनुभव मिळाल्याने कमाईची क्षमता वाढू शकते. हॉटेल व्यवस्थापक दैनंदिन कामकाजावर देखील असतात आणि कार्यक्षम सेवा प्रदान करतात. यानंतरचा पुढील डिप्लोमा आपण पाहणार आहोत, तो म्हणजे पाककला डिप्लोमा. पाककला प्रेमींसाठी पाककला ही पदविका एक समाधानकारक कारकिर्दीचा बेस म्हणजे पाया ठरू शकते. शेफ आणि हेड कुक यांच्या कौशल्य आणि स्पेशलायझेशननुसार उत्तम पगाराच्या चांगल्या संधी डिप्लोमाधारक विद्यार्थ्यांना मिळू शकतात. स्वयंपाक क्षेत्रातील अनुभवामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांना जास्त पगार मिळू शकतो. ते स्वयंपाकाच्या कलेवर प्रभुत्व मिळवतात, जेवणाऱ्यांना आनंद देणारे उत्कृष्ट पदार्थ तयार करतात. यानंतर आपण 7व्या क्रमांकाचा डिप्लोमा पाहूया, तो म्हणजे फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डिप्लोमा झालेले वित्तीय व्यावसायिक, विशेषतः व्यावसायिक प्रमाणपत्रे असलेल्यांसाठी खूप मागणीचे असतात. अकाउंटंट, फायनान्शियल एनालिसिस्ट आणि ऑडिटर म्हणून करिअरमध्ये त्यांना उत्तम पगार मिळू शकतो. हे तज्ज्ञ आर्थिक व्यवहार व्यवस्थित करतात, डेटाचे विश्लेषण करतात आणि संस्थांचे आर्थिक आरोग्य सुनिश्चित करतात. शिवाय मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर करता येतात. यासाठी पदविका म्हणजेच डिप्लोमासाठीचा कालावधी हा 3 वर्षाचा असतो. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या पदविका तांत्रिक कौशल्याचा पाया मजबूत करतात. याशिवाय व्यावसायिक प्रशिक्षण, प्लंबिंग, इलेक्ट्रिकल दुरुस्ती, ऑटो दुरुस्ती यासारखे कौशल्य सुद्धा शिकण्यासारखे आहेत. या व्यवसायासाठी जास्त शैक्षणिक प्रशिक्षणाची आवश्यकता नसते आणि त्यामुळे दीर्घकालीन करिअरच्या संधी सुद्धा उपलब्ध होतात. कौशल्य विकास, संगणक प्रोग्रामसाठी, ग्राफिक डिझाईन आणि वेब मार्केटिंगमध्ये कौशल्य विकसित करण्यासाठी सुद्धा पर्याय उपलब्ध झालेला आहे. उपयुक्त कौशल्य विकसित करण्यासाठी ऑनलाईन वर्ग घेण्याचा किंवा कार्यक्षणामध्ये समसहभागी होण्याचा विचार करावा. आता यापुढे आपण पाहणार आहोत 10वी कला नंतरचे उच्च पगाराचे अभ्यासक्रम. यामध्ये जर तुम्ही 10वी पूर्ण केली असेल तर तुम्हाला कला क्षेत्रात रस असेल तर विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. एक सामान्य पर्याय म्हणजे बॅचलर ऑफ आर्ट्स BA
जो तुम्हाला साहित्य, समाजशास्त्र किंवा मानसशास्त्र यासारख्या विषयांमध्ये विशेषज्ञता मिळवण्यासाठीची परवानगी देतो. हा अभ्यासक्रम एक व्यापक शिक्षण प्रदान करतो आणि पत्रकारिता, सामाजिक कार्य, अध्यापन आणि विशिष्ट क्षेत्रामध्ये प्रगत अभ्यासासह विविध व्यावसायिक आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करतो. नियमित BA व्यतिरिक्त ललित कला, सादरीकरण कला आणि डिझाईनमध्ये विशेष कला अभ्यासक्रम आहेत, जे व्यावहारिक कौशल्य देतात आणि विद्यार्थ्यांना दृश्यकला, नाट्य, ग्राफिक डिझाईनमध्ये रोजगारासाठी तयार करतात. आता यापुढे आपण पाहणार आहोत 10वी विज्ञान नंतर उच्च पगाराचे अभ्यासक्रम. 10वी पूर्ण झाल्यानंतर विज्ञानात रस असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुढील अभ्यासक्रम आहेत. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा गणित या विषयात विज्ञान पदवी BSc हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, संशोधन आणि तंत्रज्ञान या विषयातील व्यवसायांसाठी तयार करतो. आता यापुढे आपण पाहणार आहोत 10वी नंतरचे वाणिज्य अभ्यासक्रम. 10वी नंतर वाणिज्य म्हणजेच कॉमर्स क्षेत्रात रस असलेल्या विद्यार्थ्यांना वाणिज्य किंवा वित्त संबंधित अनेक अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याचे पर्याय उपलब्ध असतात. वित्त, लेखा किंवा व्यवसाय व्यवस्थापन या विषयांमध्ये विशेषज्ञता असलेली बॅचलर ऑफ कॉमर्स BCom ही एक विशेष लोकप्रिय पदवी आहे. बॅचलर ऑफ कॉमर्स म्हणजेच BCom यामध्ये विद्यार्थ्यांना व्यवसाय आणि वित्त याबद्दल शिकण्यास मिळते. लेखा, बँकिंग, व्यवसाय प्रशासन आणि उद्योजकता या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना तयार करतात. सामान्य BCom अभ्यासक्रमाव्यतिरिक्त मार्केटिंग, रिटेल मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग यासारख्या क्षेत्रात विशेष वाणिज्य अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 10वी नंतर चार्टर्ड अकाउंटन्सी CA, कंपनी सेक्रेटरी CS आणि कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी CMA हे अभ्यासक्रम देखील विद्यार्थ्यांसाठी विशेष लोकप्रिय पर्याय आहेत. जर विद्यार्थ्यांना विशिष्ट कौशल्ये लवकरात लवकर आत्मसात करायची असतील आणि लवकरात लवकर काम मिळवायचे असेल तर 10वी नंतरचे अल्पकालीन अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहेत. अल्पकालीन अभ्यासक्रम विशेष कौशल्य शिकण्याची जलद पद्धत प्रदान करतात. अल्पकालीन अभ्यासक्रम कमी खर्चाचे असतात, ज्यामुळे अधिक विद्यार्थ्यांना शिक्षण घेता येते. SSC नंतर अल्पकालीन शिक्षण घेणे हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अभ्यास आणि नोकरीच्या विविध क्षेत्रांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी कमी खर्चाचा चांगला पर्याय असू शकतो. आता आपण इथे पाहणार आहोत 10वी नंतरचे सर्वोत्तम डिप्लोमा अभ्यासक्रम. नंबर 1 अभियांत्रिकी पदविका. कालावधी 3 वर्ष. मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स यासारख्या विविध अभियांत्रिकी शाखांमध्ये पदविका म्हणजेच डिप्लोमा अभ्यासक्रम 10वी नंतर करता येतात. नंबर 2 डिप्लोमा इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन DCA. कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. DCA अभ्यासक्रमांमध्ये संगणकाच्या मूलभूत गोष्टी, प्रोग्रामिंग भाषा आणि ऑफिस ॲप्लिकेशनचा समावेश असतो, ज्यामुळे विद्यार्थी संगणक वापरात प्रवीण बनतात. आता पुढचा आपला डिप्लोमा आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी MLT मध्ये डिप्लोमा. कालावधी 2 वर्ष. MLT मध्ये डिप्लोमा केल्यास पॅथॉलॉजी, डायग्नोस्टिक लॅब आणि हॉस्पिटलमध्ये काम करणारे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून विद्यार्थ्याचे करिअर घडू शकते. आता आपला पुढील डिप्लोमा आहे डिजिटल मार्केटिंग मध्ये डिप्लोमा. कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. हा डिप्लोमा विद्यार्थ्यांना SEO, सोशल मीडिया मार्केटिंग आणि ऑनलाईन जाहिरात कौशल्यांनी सुसज्ज करतो. पुढचा आपला डिप्लोमा आहे ॲनिमेशन आणि मल्टीमीडिया मध्ये डिप्लोमा. कालावधी 1 ते 2 वर्ष. हा डिप्लोमा कोर्स ॲनिमेशन स्टुडिओ आणि गेमिंग उद्योगासाठी फायदेशीर ठरतो. पुढील आपला डिप्लोमा आहे हॉटेल मॅनेजमेंट मधील डिप्लोमा. कालावधी 1 ते 2 वर्षे. हॉटेल ऑपरेशन्स पासून ते कॅटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट पर्यंत हॉस्पिटॅलिटी उद्योगातील बारकावे यामध्ये शिकावयास मिळतात. त्यानंतर आहे इंटिरियर डिझाईन मध्ये डिप्लोमा. कालावधी 1 ते 2 वर्ष. इंटिरियर डिझाईनची तत्वे आणि व्यावहारिक अनुप्रयोग शिकवणाऱ्या अभ्यासक्रमासह डिझाईनच्या तुमच्या आवडी यामध्ये जोपासता येतात. त्यानंतर आपण पाहणार आहोत पाककला पदविका. कालावधी 1 ते 2 वर्ष. जर तुम्ही अन्नप्रेमी असाल तर हा कोर्स शेफ किंवा पाककला तज्ज्ञ यामध्ये विद्यार्थी त्यांचे करिअर बनवू शकतात. यानंतरचा डिप्लोमा आपण पाहणार आहोत फॅशन डिझायनिंग मध्ये डिप्लोमा. कालावधी 1 ते 2 वर्ष. डिझायनर संस्कृती, कला, इतिहास आणि सध्याच्या ट्रेंड सारख्या विविध स्रोतांकडून प्रेरणा घेऊन अद्वितीय डिझाईन विकसित करण्याचे कौशल्य यामध्ये शिकविले जाते.
आता आपण पाहणार आहोत इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा, कालावधी 1 वर्ष. कार्यक्रम व्यवस्थापन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना लग्नापासून ते कॉर्पोरेट कार्यक्रमापर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी तयार करतात. या पुढचा आपला डिप्लोमा आहे सौंदर्य आणि निरोगीपणामध्ये डिप्लोमा, कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. सौंदर्य आणि निरोगीपणाचे अभ्यासक्रम ब्युटिशियन, मेकअप आर्टिस्ट किंवा स्पा थेरपिस्ट म्हणून करिअर घडवून आणतात. यानंतर आपण पाहणार आहोत फायनान्शियल अकाउंटिंगमध्ये डिप्लोमा, कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. उद्योगांमध्ये जास्त मागणी असलेले लेखा आणि आर्थिक व्यवस्थापन कौशल्ये विद्यार्थ्यांना यामध्ये शिकवली जातात. तर यापुढे आपण 10वी नंतर अल्पकालीन अभ्यासक्रम का शिकावेत आणि कोणकोणते अभ्यासक्रम येतात ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. 10वी नंतर अल्पकालीन अभ्यासक्रम शिकण्याचे अनेक फायदे आहेत. हे अभ्यासक्रम विशेष कौशल्य शिकण्याची जलद पद्धत प्रदान करतात. तसेच आवडीच्या विशिष्ट क्षेत्रात त्वरित प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी आदर्श बनवतात. अल्पकालीन अभ्यासक्रम हे कमी खर्चाचे असतात, ज्यामुळे अधिक लोकांना शिक्षण घेता येते. अल्पकालीन अभ्यासक्रमामध्ये सर्वात प्रथम आपण पाहूया वेब डेव्हलपमेंटमधील प्रमाणपत्र म्हणजेच वेब डेव्हलपमेंट कोर्स, कालावधी 6 महिने ते 12 महिने. अभ्यासक्रम वेबसाईट तयार करण्यासाठी प्रोग्रामिंग भाषा आणि वेब डिझाईन. अल्पकालीन अभ्यासक्रमातला दुसरा कोर्स आपण पाहूया ग्राफिक डिझायनिंग मधील प्रमाणपत्र, कालावधी 6 महिने ते 12 महिने. अभ्यासक्रम ग्राफिक डिझाईन मध्ये कौशल्य विकसित करा आणि मार्केटिंग जाहिरातीसाठी उज्ज्वल सामग्री तयार करा. अल्पकालीन अभ्यासक्रमातला तिसरा आपण कोर्स पाहणार आहोत तो म्हणजे छायाचित्रणातील प्रमाणपत्र म्हणजे फोटोग्राफी कोर्स, कालावधी 6 महिने ते 12 महिने. अभ्यासक्रम फोटोग्राफीच्या कलेमध्ये प्रभुत्व मिळवा आणि फ्रीलान्स फोटोग्राफीमध्ये करिअर सुरू करा. अल्पकालीन अभ्यासक्रमातला आता आणखी एक कोर्स आपण पाहणार आहोत तो म्हणजे सौंदर्य आणि निरोगीपणा प्रमाणपत्र म्हणजेच ब्युटिशियन कोर्स, कालावधी 6 महिने ते 1 वर्ष. अभ्यासक्रम ब्युटिशियन कोर्स ज्यामध्ये हेअरस्टाईल, स्किन केअर, मेकअप ॲप्लिकेशन आणि नखांची काळजी यासह विविध सौंदर्य संबंधित कौशल्यांचे प्रशिक्षण घ्या आणि संबंधित व्यवसाय सुरू करा. आजच्या या व्हिडिओमध्ये 10वी नंतर येणाऱ्या सर्वोत्तम अभ्यासक्रमाबद्दल आपण माहिती घेतली, ज्यामध्ये उच्च पगारासाठी 10वी नंतर कोणते अभ्यासक्रम सर्वोत्तम आहेत, तसेच 10वी नंतर कोणते डिप्लोमा अभ्यासक्रम जलद नोकरीची संधी देतात, भविष्यातील करिअर वाढीसाठी 10वी नंतर कोणता प्रवाह म्हणजेच कोणती स्ट्रीम सर्वोत्तम आहे हे पाहिले. शिवाय 10वी नंतर सर्वोत्तम अल्पकालीन अभ्यासक्रम कोणते, तसेच उच्च शिक्षणाशिवाय 10वी नंतर कोणते कोर्स करता येतात जे व्यवसाय करण्यासाठी उपयुक्त आणि नोकरीच्या संधी उपलब्ध करू शकतात हे आपण पाहिले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आजचा हा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या विप्रा अपडेट्स मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.